नमस्कार. काल आपण माझी ओळख तसेच माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय मिळेल हे आपण पाहिलं. आज आपण पाहूया EMIसाठी एक्झामचा पॅटर्न काय असतो, तसेच त्याचा सिलेबस, त्याची तयारी कशी करायची हे आजपासून आपण चालू करूया. जर EMI एक्झामचा विचार केला तर त्याला फक्त 2च परीक्षा असतात. एक असते पूर्व परीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा. आणि मुख्य परीक्षेतून डायरेक्ट काय होतं, सिलेक्शन होतं. आता पूर्व परीक्षा ही 100 मार्काची असते, मुख्य परीक्षा 300 मार्काची असते. आता पूर्व परीक्षा ही MPSCच्या ग्रुप C मधून घेणार आहेत. त्यामुळं MPSC संयुक्त ग्रुप Cचा सिलेबसची तुम्हाला तयारी करावी लागेल. आता सिलेबस काय असणार आहे? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान अशा टाईपचा पूर्ण जनरल स्टडीचा तुम्हाला अभ्यास असणार आहे 100 मार्कासाठी. आणि मुख्य परीक्षेला काय असणार आहे? पूर्णपणे मेकॅनिकल असणार आहे. आता अभ्यास करताना, स्ट्रॅटेजी ठरवताना पूर्व परीक्षेला आपल्याला पास व्हायचं आहे. लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेला आपल्याला पास व्हायचं आहे आणि मुख्य परीक्षेला आपल्याला काय करायचं आहे? टॉप करायचं आहे. कारण पूर्व परीक्षेला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आमच्या वेळी 1 लाख होती, 1 लाखच्या आसपास होती. आणि पूर्व परीक्षेतून किती विद्यार्थी आत घेतले? तर 4,500 ते 5,000 विद्यार्थी आत घेतले. त्यामुळे आपल्याला फक्त 4,000 ते 5,000च्या दरम्यान यायचं आहे. मात्र मुख्य परीक्षेला त्या 4,500 विद्यार्थ्यापैकी फक्त 240 विद्यार्थी घेतले जातात. त्यामुळे मुख्य परीक्षेला आपल्याला टॉप करायचं आहे. लक्षात घ्या, ही आपण स्ट्रॅटेजी ठेवूनच तयारीला सुरुवात करू. लक्षात ठेवा, EMI हे फक्त एक नोकरीचं पद नाही. लक्षात घ्या, जबाबदारीचं पद आहे. ओके, रस्त्यावर नियम पाळणे तसेच वाहन सुरक्षित ठेवणे या सगळ्यांचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावरती होत असतो. तुमचे प्रत्येक पाऊल, आजची प्रत्येक तयारी भविष्यात लोकांचे जीवन सुरक्षित करू शकते. त्यामुळे खूप महत्त्वाचं पद आहे. मला खूप अभिमान वाटतो या पदाचा. त्यामुळे तुमच्या जर मनात, आणि आता सांगायचं झालं, तुमच्या मनात जर शंका असतील, बाबा 1 लाख मुलं बसणार, माझं कसं सिलेक्शन होणार, तर लक्षात ठेव, प्रत्येकाजवळ 24 तासच असणार आहेत अभ्यास करण्यासाठी दिवसामध्ये. त्याच्यासाठी काय 25 तास नसणार आहेत. त्यामुळे त्या 24 तासामध्ये जो जास्त घासणार आहे तोच जास्त चमकणार आहे. जय हिंद. उद्या आपण आता पुढचा पार्ट